लहान मुलांनी लाडू खावेत म्हणून किचनमध्ये हे असले काहीतरी प्रयोग करावे लागतात. पण मोठ्यांना लाडू आवडावेत म्हणून त्या लाडूचं रंग, रूप, चव सगळंच पाहावं लागतं. आता पाकातले लाडू बनवायचे म्हणजे थोडं टेन्शन हे येतंच, कारण बऱ्याच वेळेस पाकाचा अंदाज येत नाही, पाक बिघडून जातो आणि लाडू दगडासारखे घट्ट बनतात. नाहीतर मग पाक कच्चा राहिला तर लाडू बांधताच येत नाहीत. नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हा लाडू पहा किती खुसखुशीत बनलाय. पाकातला आहे असं वाटतच नाही. मागच्या वर्षी बिनपाकाचे रवा लाडू आपण बनवलेले होते, अगदी तसाच वाटतोय. एकदम खुसखुशीत पाकातले रवा लाडू परफेक्ट बनवायचे असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं एकदम योग्य प्रमाण सांगितलं आहे. वजनी प्रमाणासोबत सर्वांना सहज मोजता येईल असं वाटीचं प्रमाण देखील इथे सांगितलेलं आहे. त्याचसोबत जर पाक बिघडलाच तर लाडूचं हे मिश्रण वाया जाऊ न देता त्याचं पुढे काय करता येईल हे देखील आपण पाहूयात. आणि एवढं सगळं करून देखील पाक बिघडण्याची भीती वाटतच असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवून ठेवलेलेच आहेत. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, तिथे तुम्हाला बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ते कळेल. रवा लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी करावी लागते ती मनाची तयारी. मनापासून बनवलेली कोणतीच गोष्ट वाया जात नाही. तर मनाची तयारी पटकन करा, रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे एका वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे. आपण अर्धा किलो रव्याचे लाडू बनवणार आहोत, तर हा अर्धा किलो रवा या वाटीने 4 वाट्या भरलेला आहे. रव्याचे लाडू बनवण्यासाठी नेहमी बारीक रवाच वापरावा. जर तुम्ही मोठा रवा वापरला तर लाडूमध्ये त्याची कचकच लागू शकते. आता त्याच वाटीने आपण तूप देखील मोजून घेणार आहोत. तूप इथे वितळवून घ्यायचं, वितळलेलं तूप मोजायचं आहे. तूप न वितळता मोजलं तर त्याचा अंदाज चुकू शकतो, त्यामुळे पूर्ण 1 वाटी भरून इथे मी तूप वितळवून घेतलेलं आहे. याचं वजनी प्रमाण 200 ml इतकं आहे. इथे मी पसरट आणि जाड बुडाची कढई घेतलेली आहे. यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. या तुपामध्ये आपल्याला थोडासा सुकामेवा भाजून घ्यायचा आहे. इथे मी 4-5 काजू आणि 4-5 बदाम असे बारीक करून घेतले. तर हे तुकडे तुपावरती थोडे परतून घेतले की त्याला क्रंच छान येतो आणि ते लाडूमध्ये छान लागतात. तर साधारण मिनिटभर हे तुकडे या तुपामध्ये छान असे परतून घेतले. हे काढून घेऊयात. तुम्हाला ड्रायफ्रूट्स जर वापरायचे नसतील तरीही चालेल. आता त्याच कढईमध्ये 4 चमचे तूप घालूयात. तूप थोडंसं गरम झालं की हा संपूर्ण रवा यामध्ये घालून आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपण सगळंच तूप सुरुवातीला वापरलेलं नाही. 4 चमचे तूप सुरुवातीला घेतलं, त्यामध्ये हा रवा घालून आता परतून घेऊयात. गॅस मंद ठेवायचा. रवा व्यवस्थित भाजून होईपर्यंत कुठेच गॅस वाढवायचा नाही. मंद आचेवरतीच आपल्याला हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे. आता पुन्हा एक 4 चमचे तूप मी यामध्ये घातलं. असं थोडं थोडं करून बॅचेसमध्ये तुम्ही हे जर तूप घातलं तर रवा छान फुलून येतो आणि रव्याच्या लाडूमध्ये त्याची कचकच अजिबात लागत नाही. आता हे घातलेलं तूप रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात. रवा असं सतत हलवत राहायचा म्हणजे तो खाली लागणार नाही, कारण रवा बारीक असल्यामुळे खाली पटकन लागण्याची शक्यता असते. तर 3-4 मिनिटं हा रवा परतून घेतल्यानंतर आणखी 4 चमचे तूप यामध्ये मी घातलं. तर अशाच प्रकारे 3-4 मिनिटाच्या गॅपनी मी यामध्ये थोडं थोडं करून तूप घातलेलं आहे. आता उरलेलं सर्व तूप आपण यामध्ये घालूयात. साधारण 15 मिनिटं झालेले आहेत. आपण हा रवा भाजून घेतोय. शेवटी आणखी एक 5 मिनिटं आपल्याला हा परतून घ्यावा लागेल. तर साधारण 20 मिनिटं झालेली आहेत. अर्धा किलो रवा भाजण्यासाठी इथे मला 20 मिनिटं लागली. तुम्ही जर रव्याचं प्रमाण कमी जास्त करणार असाल तर त्या अंदाजानुसार हा वेळ कमी जास्त होऊ शकतो. रवा व्यवस्थित भाजला गेला की तो गुलाबीसर दिसतो आणि घरभर याचा वास पसरतो. यावरून समजायचं आपला रवा छान भाजला गेलेला आहे. रवा जास्त डार्क देखील करायचा नाही, अगदी ब्राऊन करायचा नाही, तर असाच गुलाबी रंगावरती हा भाजून घ्यायचा. तर इथे आपला हा रवा गुलाबीसर रंगावरती भाजून झालेला आहे. तर आता गॅस बंद करूयात. गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हा रवा थोडासा परतून घ्यायचा, कारण कढई गरम असते त्यामुळे रवा खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारे थोड्या वेळाने तो परतून घ्यायचा. आता इथे मी दुसरी एक मोठी कढई घेतलेली आहे. यामध्ये आता आपण पाक बनवून घेऊयात. तर पाकाचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगते. 2.5 वाटी साखर घेतलेली आहे. तर 2.5 वाटी साखर पूर्णपणे बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर याच वाटीने मी पाणी देखील मोजून घेणार आहे. 1 वाटी पाणी यामध्ये मी घातलं. आता आपण पाहूयात की ही साखर पूर्णपणे या पाण्यात बुडती आहे का. तर इथे तुम्ही पाहू शकता ही पूर्ण साखर पाण्यामध्ये पूर्णपणे डीप झालेली आहे, म्हणजे हे पाणी पुरेसं आहे. तर तुम्ही साखरेचं प्रमाण जरी कमी जास्त केलं
तर पाणी अशाच पद्धतीनं मोजा, म्हणजे तुम्हाला पाण्याचा आणि साखरेचा नेमका अंदाज येईल। अशा प्रकारे जर तुम्ही पाण्याचं प्रमाण मोजून घेतलं तर पाक लवकर बनून तयार होतो। इथे साखरेचं वजनी प्रमाण 300 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे। तर पाण्याचं इथे आपण अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे, त्यामुळे पाक पटकन बनतो। इथे पूर्णपणे साखर विरघळलेली आहे। आता पाक झालाय का नाही ते कसं पाहायचं, तर अशा प्रकारे या पळीमध्ये पाक घेऊन तो असा ओतून पाहायचा। पाक पूर्णपणे ओतून झाल्यानंतर शेवटचा जो थेंब आहे त्याची अशा प्रकारे तार बनलेली दिसते। जर अशा प्रकारे पळीतून तुम्हाला कळत नसेल तर हाताने पाक थोडासा थंड झाला की असा चेक करून पाहायचा। आपल्या दोन्ही बोटांमध्ये या साखरेच्या पाकाची तार खेचल्यासारखी वाटते, म्हणजेच आपला एकतारी पाक इथे बनून तयार झालेला आहे। रव्याचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एकतारी पाकाची गरज असते। आता मी गॅस बंद केला आणि भाजून ठेवलेला सर्व रवा यामध्ये घातला। रवा पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण पातळ झालेलं आहे। काही वेळातच हे मिश्रण घट्ट झाल्याचं तुम्हाला दिसेल, कारण आता पाक गरम आहे त्यामुळे हे मिश्रण आपल्याला पातळ वाटतं। काही वेळाने पाक जसजसा घट्ट होईल तसतसं हे मिश्रण अगदी सुटसुटीत आणि मोकळं बनेल। तर आता आपण यामध्ये चवीसाठी अर्धा चमचा वेलची पावडर घातली। तुम्ही हवं तर चिमूटभर मीठ यामध्ये घालू शकता। त्यासोबत इथे हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून ठेवलेले होते ते देखील यामध्ये घालूयात। सर्व एकजीव करून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी झाकून ठेवून देऊयात। मिश्रण थंड करायला ठेवल्यानंतर दर 5-5 मिनिटांनी हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण घट्ट बनत नाही तर ते छान मोकळं सुटसुटीत बनतं आणि मग लाडू वळायला सोपे जातात। आता मी दर 5 मिनिटांनी हे मिश्रण अशा प्रकारे 2-3 वेळा हलवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे जे मिश्रण आहे ते अगदी छान मोकळं असं बनलेलं आहे। अजिबात त्यामध्ये कुठेच गाठी वगैरे झालेल्या नाही आहेत। मिश्रण अगदीच थंड केलेलं नाही, थोडंसं कोमट आहे, हाताला सोसवेल इतकं गरम आहे। त्यामुळे आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात। मिश्रण कोमट असताना लाडू वळायला घेतले की ते पटापट वळून होतात। तुम्ही जर मिश्रण खूप थंड केलं तर लाडू नीट वळता येत नाहीत, ते व्यवस्थित बांधता येत नाहीत, कारण हे मिश्रण पुन्हा घट्ट व्हायला लागतं आणि मग आपल्याला पुन्हा ते गरम करत बसावं लागतं। त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच हे लाडू आपण बांधून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता हा छान गोल गरगरीत असा आपला लाडू बनून तयार आहे। तुमच्या आवडीचं एखादं ड्रायफ्रूट त्याला लावा। आता पाक बिघडला तर काय करायचं ते पाहूयात। तर पाक पुढे गेल्यामुळे जर मिश्रण घट्ट झालं तर हे घट्ट झालेलं मिश्रण हाताने थोडं थोडं फोडून घ्यायचं आणि हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवरती थोड्या वेळासाठी फिरवून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यात निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे तूप वितळायला लागतं आणि आपल्याला लाडू वळता येतात। कधीकधी पाक बनवताना पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पाक बनवायला खूप वेळ जातो आणि गडबड करून पाक कच्चा असतानाच आपण त्यामध्ये रवा घालतो। जर पाक कच्चा राहिला तर मिश्रण पातळ बनतं, लाडू वळता येत नाहीत। अशा वेळी आणखी काही वेळासाठी कढई गॅसवरती चढवून मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं। कधीकधी तूप कमी पडल्यामुळे देखील मिश्रण खूपच ड्राय बनतं। अशा वेळेस त्यामध्ये अंदाजाने 1 ते 2 चमचे तूप आणखी घालायचं, नाहीतर मग दुधाचा हबका मारायचा, त्यामुळे सुद्धा लाडू छान वळता येतात। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले रव्याचे लाडू अगदी पटापट वळता येत आहेत, अजिबात तुटत नाही आहेत किंवा घट्ट देखील झालेलं नाही आहे मिश्रण। तर इथे माझे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत। आता आपण यातला एक लाडू फोडून पाहूयात। अगदी गोल गरगरीत मऊ लुसलुशीत आणि कचकच न लागणारा असा हा रव्याचा पाकातला लाडू बनून तयार झाला। तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू बनून तयार आहेत। साहित्याचं योग्य प्रमाण, पाक बनवण्याचं अचूक टायमिंग आणि पुढे दिलेल्या छोट्या मोठ्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही देखील या दिवाळीला अशाच प्रकारे पाकातले रव्याचे लाडू बनवू शकाल। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असे रव्याचे लाडू तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंटद्वारा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल। पुन्हा भेटूया अशाच छान छान परफेक्ट रेसिपीजसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते। धन्यवाद।